4 दिवसापूर्वी आपण आपल्या मिरची विभागामध्ये पहिली आळवणी घेतली होती. तर त्या पहिल्या आळवणीमुळे आपल्याला खालीलप्रमाणे चांगले रिझल्ट पाहायला भेटले. पहिल्या ड्रिंचिंगमध्ये आपण भूमिरत्न ॲग्री सायन्स या कंपनीचं NPK 2828 ही ग्रेड 1 किलो आपण वापरली होती. त्यामध्ये आपण ह्युमिक 500 ग्रॅम, कार्बन रेझिन 12% आणि मँकोझेब 63% घटक असलेला साप पावडर 1 ग्रॅम पर लिटर ह्याप्रमाणे आपण वापरलं होतं. ह्या आळवणीमुळे एकसारखे शाकीय वाढ व काळोखी आणि पांढऱ्या मुळीचा विकास आपल्याला पाहायला भेटला. मातीतील बुरशी नियंत्रण करण्यासाठी कॉन्टॅक्ट आणि सिलेक्टिव्ह फंगिसाइड म्हणून आपण साप पावडरचा वापर केला होता. तर त्याचे अत्यंत छान असे आपल्याला रिझल्ट पाहायला भेटले. पहिल्या ड्रिंचिंग नंतर 4 ते 5 दिवसांनी आपण मिरची प्लॉटला दुसरी आळवणी घेतली. दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये आपण झायडेस कंपनीचं झायटॉनिक नर्सरी किट याचा वापर केला. या किटमध्ये आपल्याला 1250 ग्रॅम मायकोरायझा, त्यानंतर आपल्याला 500 ग्रॅम NPK बॅक्टेरिया आणि 250 ग्रॅम झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपल्याला या किटमध्ये भेटतात. या किटचे रिझल्ट आपण साधारणपणे 4 ते 5 दिवसानंतर आपण आपल्या पेजला अपलोड करूया. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओला लाईक करा.